दंडवत प्रणाम. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात करताना ना माझ्या डोळ्यांसमोर एक अत्यंत विलक्षण चित्र उभं राहत आहे. अच्छा, कसलं चित्र? म्हणजे एका अशा व्यक्तीची कल्पना करा की जिचं बाह्य रूप इतकं सुंदर आहे की त्यांनी अंगातले कपडे चुकून उलटे जरी घातले ना तरी ते अत्यंत आकर्षक दिसायचे. अरे वा. हो, पण या मोहक सौंदर्याच्या आत दडलेला होता एक असा अजेय तार्किक योद्धा ज्याने भल्या भल्या विद्वानांना आणि पंडितांना भर सभेत घाम फोडला. नक्कीच. जो एका क्षणात उत्स्फूर्त आणि शृंगारिक काव्य रचू शकायचा आणि दुसऱ्याच क्षणी समोरच्याचा वैचारिक युक्तिवाद मुळासकट उखडून टाकू शकायचा. खरंय. एका विरक्त संन्याशाच्या ठायी हे सर्व परस्पर विरोधी वाटणारे गुण एकत्र असणं हे थोडं चक्रावून टाकणार आहे. बरं, आपण हे थोडं उलगडून पाहूया. हो, कारण कसं आहे ना, जेव्हा आपण संन्यासी हा शब्द उच्चारतो तेव्हा डोळ्यांसमोर एक अत्यंत कठोर भावना आणि कला यांच्यापासून दूर गेलेली व्यक्ती उभी राहते. अगदी बरोबर. पण महानुभाव पंथाच्या इतिहासात डोकावताना आपल्याला एक वेगळंच वास्तव दिसतं बघा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि नागदेवाचार्य यांच्या शिकवणीवर आधारलेली जी आचार्य परंपरा आहे त्यात हे व्यक्तिमत्व एका दीपस्तंभासारखं उभं आहे. हो. आज आपण महानुभाव पंथाचे तृतीय आचार्य कवीश्वर व्यास यांच्या जीवन प्रवासाचा केवळ ऐतिहासिक वेध घेणार नाही आहोत, तर सर्वोच्च पातळीवरील बुद्धिमत्ता, साहित्याची सखोल जाण आणि प्रगाढ भक्ती यांचा असाधारण संगम कसा असावा याचा हा एक जिवंत अभ्यास आहे. मग मला सांगा, या असामान्य प्रवासाची सुरुवात कुठून होते? आपल्याकडील संदर्भानुसार आपण 13व्या शतकातील महाराष्ट्रात आहोत. हो, बरोबर. मेहकर तालुक्यातील बोरी या गावातले बोरीकर भानुभट नावाचे एक अत्यंत विद्वान तरुण. हेच ते भानुभट जे पुढे जाऊन महानुभाव पंथाचे तृतीय आचार्य कवीश्वर व्यास बनले. पण त्यांचा हा जो सुरुवातीचा प्रवास आहे ना, तो खूप गुंतागुंतीचा आणि रंजक वाटतो. कशामुळे? कारण ते थेट या पंथात आले नाहीत. म्हणजे त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरु केशवाचार्य होते. बरोबर. त्यानंतर नागदेव उपाध्यायांचे पुत्र बायदेव उपाध्याय यांनी ह्या भानुभटांना भास्कर भटांकडे आणलं आणि मग तिथून ते नागदेवाचार्यांपर्यंत पोचले. हो. ही एवढी मोठी साखळी का? एखाद्या विचारवंताचा हा शोध कसा होता? इथे सर्वात वेधक बाब म्हणजे त्या काळातील वैचारिक घुसळण समजून घेणं खूप गरजेचं आहे. 13वं शतक हा महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासातील अत्यंत महत्वाचा काळ होता. भानुभट हे मुळातच संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. त्यांची बुद्धिमत्ता इतकी तीक्ष्ण होती की त्यांना योग्य दिशा मिळणं आवश्यक होतं. म्हणजे त्यांच्यात ती क्षमता होतीच. हो ना. बायदेव उपाध्याय यांनी त्यांच्यातील हीच ठिणगी ओळखून होती. एखादा हिरा जसा पारख्याला सापडावा ना, तसा बायदेव उपाध्यायांनी भानुभटांना भास्कर भटांकडे आणलं. अच्छा. भास्कर भट हे स्वतः एक मोठे प्रज्ञावंत होते. त्यांनी जेव्हा नागदेवाचार्यांचं दर्शन घेतलं आणि या तत्वज्ञानाची ओळख भानुभटांना करून दिली, तेव्हा भानुभटांना जाणवलं की आपण ज्या सत्याच्या शोधात आहोत ते इथे आहे. क्या बात है. आणि मग त्यांनी नागदेवाचार्यांकडून संन्यास दीक्षा घेतली. ही केवळ एका पंथातून दुसऱ्या पंथात जाण्याची प्रक्रिया नव्हती. हा एका प्रगल्भ मेंदीनी केलेला जाणीवपूर्वक तत्वज्ञानाचा स्वीकार होता बघा. पण इथे एक खूप मोठा विरोधाभास मला जाणवतो. भानुभटांनी संन्यास तर घेतला, सर्वस्वाचा त्याग केला, पण मगाशी आपण ज्या त्यांच्या विलक्षण सौंदर्याबद्दल बोललो आणि मुख्य म्हणजे त्यांच्यातील कवीबद्दल. हो, कवीबद्दल. त्यांच्याकडे अत्यंत प्रगल्भ अशी शृंगारिक काव्यरचना करण्याची कला होती. बाह्य सौंदर्य आणि आंतरिक ज्ञान यांचा असा मेळ दुर्मिळ असतो. अगदी दुर्मिळ. तर मग या सर्वांचा अर्थ काय? एका संन्याशाच्या कठोर आणि विरक्त जीवनात या शृंगारिक कवितेला आणि सौंदर्याला कसा वाव मिळाला? सहसा अशा मार्गावर कला आणि सौंदर्य दृष्टीला पार दाबून टाकलं जातं ना. हेच तर महानुभाव पंथाच्या आचार्य परंपरेचं वेगळेपण आहे. आणि यात सर्वात मोठी भूमिका आहे ती नागदेवाचार्यांच्या अलौकिक दूरदृष्टीची. अच्छा, कसं काय? तुम्ही म्हणालात तसं अनेकदा अध्यात्माच्या वाटेवर चालताना व्यक्तीमधील सहज सुंदर कला ही माया किंवा मोह मानून नष्ट केली जाते. पण नागदेवाचार्यांनी भानुभटांमधील त्या सहज कवीला मारलं नाही. बापरे, खरंच? हो, त्यांनी त्या कलेचा गळा घोटला नाही. महानुभाव पंथात त्याआधी अशी शृंगार रसयुक्त कविता करणारा कोणीच नव्हतं. नागदेवाचार्यांनी हे अचूक ओळखलं की कला ही ईश्वरापासून दूर नेणारी नसून ती ईश्वराशी जोडणारा एक अत्यंत सुंदर पूल
मूल बनू शकते. किती सुंदर विचार आहे हा. हो ना, त्यांनी भानुभटांच्या कलेचा सन्मान करत त्यांना शृंगारिया कवी आणि कवीश्वर अशी सार्थ नावे दिली. कवींचा ईश्वर म्हणजेच कवीश्वर. म्हणजे अध्यात्मात कलेला असं सामावून घेतलं गेलं. म्हणजे तुमची कला ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा न ठरता तीच तुमची ताकद बनते. नक्कीच. ते फक्त संन्यासी राहिले नाहीत, तर ते कवीश्वर व्यास झाले. पण या कवी शब्दावरून असा गैरसमज होऊ शकतो की ते फक्त एक मवाळ, शांत आणि एकांतात बसून कविता करणारे पुस्तकी पंडित असतील. हा, असा समज होऊ शकतो, पण तो चुकीचा आहे. हो ना, कारण संदर्भ तर वेगळेच सांगत आहेत. ते मैदानावर उतरून लढणारे योद्धे होते. अर्थात हे मैदान शब्दांचं आणि ज्ञानाचं होतं. बरोबर. त्यांच्या वादविवाद कौशल्याचे जे उल्लेख येतात ते अक्षरशः थक्क करणारे आहेत. त्यांनी निंबा या गावी आपलेच पूर्वाश्रमीचे गुरु केशवाचार्य यांना शास्त्रार्थात हरवलं. हां. त्यानंतर पैठण येथे आलेल्या एका अतिशय मोठ्या विद्वानाला त्यांनी निरुत्तर केलं. आणि ते कसे हरवत होते हे जास्त महत्वाचं आहे. तो काळ असा नव्हता की तुम्ही नुसती मोठ्या आवाजात बोलून समोरच्याला गप्प कराल. हो, त्याला काही नियम असतीलच. अगदी. हे शास्त्रार्थ म्हणजे अतिशय कडक नियमांच्या चौकटीत चालणारं तार्किक युद्ध असायचं. समोरच्याने मांडलेला पूर्व पक्ष खोडून काढून आपला उत्तर पक्ष सिद्ध करण्यासाठी प्रचंड प्रमाणांचे दाखले द्यावे लागायचे. बापरे. कवीश्वर व्यास जेव्हा बोलायला उभे राहायचे ना, तेव्हा त्यांचं वक्तृत्व इतकं ओघवतं आणि प्रभावी असायचं की ऐकणारे श्रोते चक्क स्वतःचं देहभान विसरत असत. अरे वा. आणि त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा हजरजवाबीपणा. विद्वानांशी चर्चा करताना कोणताही नवीन मुद्दा समोर आला की ते तिथल्या तिथे त्याच क्षणी नवीन श्लोक रचना करत आणि समोरच्याला पूर्णपणे निरुत्तर करत. म्हणजे आजच्या काळात आपण याची तुलना एखाद्या सर्वोच्च न्यायालयातील अतिशय गुंतागुंतीच्या युक्तिवादाशी करू शकतो, जिथे वकिलांची सर्वोच्च बुद्धिमत्ता, कायद्याचं ज्ञान आणि तत्परतापणाला लागते. अगदी तसंच. पण इथे माझ्या मनात एक गंभीर शंका निर्माण होते. मी थोडं स्पष्टच विचारतो. विचारा की. जेव्हा आपण एखाद्याशी वादविवाद करतो, भर सभेत दुसऱ्याला हरवतो आणि स्वतःचा विजय प्रस्थापित करतो, तेव्हा तिथे कुठेतरी मानवी अहंकार डोकावत नाही का? बरोबर आहे. एका आध्यात्मिक नेत्याने ज्याने संन्यास घेतला आहे, त्याने दुसऱ्याचा असा जाहीर पराभव करणं आणि त्याचवेळी संन्याशाची नम्रता जपणं, या दोन टोकांच्या गोष्टींचा ताळमेळ त्यांनी कसा साधला असेल? जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला ना, तर याचं उत्तर मिळतं. आपल्याला पुन्हा त्या 13व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक वास्तवाकडे जावं लागेल. हे जे वादविवाद किंवा शास्त्रार्थ होत होते, ते आजच्यासारख्या एखाद्या डिबेट कॉम्पिटिशनमधील वैयक्तिक अहंकाराच्या समाधानासाठी किंवा स्वतःला मोठं दाखवण्यासाठी नव्हते. अच्छा, मग त्यांचा उद्देश काय होता? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या महानुभाव पंथाचं तत्वज्ञान हे नुकतंच प्रस्थापित होत होतं. हो. आणि कोणत्याही नव्या प्रगल्भ आणि समानतेचा विचार देणाऱ्या विचारधारेला तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेकडून प्रचंड विरोध सहन करावा लागतो. ते तर आहेच. अशावेळी केवळ एकांतात बसून भक्ती करून चालणार नव्हतं. आपल्या सिद्धांताचं रक्षण करण्यासाठी आणि सत्याचा शोध घेण्यासाठी त्या काळात या बौद्धिक संघर्षाची नितांत आवश्यकता होती. म्हणजे तो काळच तसा होता. हो. जेव्हा कवीश्वर व्यास एखाद्या विद्वानाला हरवत होते, तेव्हा ते त्या व्यक्तीचा अपमान करत नव्हते, तर ते एका चुकीच्या विचारधारेतील त्रुटी समाजासमोर पुराव्यासह मांडत होते. हा संघर्ष पंथाच्या रक्षणासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी होता, स्वतःचा उदो करण्यासाठी नाही. म्हणजे हा अस्तित्वाचा आणि विचारांच्या अधिकाराचा लढा होता. नक्कीच. आणि याच अधिकाराच्या लढ्यातून एक अत्यंत नाट्यमय आणि चित्त थरारक प्रसंग उभा राहतो. आणि इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो बघा. माहूरची मोहीम ना? हो, माहूरची मोहीम. महानुभाव पंथाच्या इतिहासातील हा एक असा अध्याय आहे जो एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांसमोर उलगडतो. अगदी खरंय. माहूर, जे आजच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आहे, हे श्री दत्तात्रेय प्रभूंचं निद्रास्थान मानलं जातं. आणि आपल्याला माहीतच आहे की श्री दत्तात्रेय प्रभू हे महानुभाव पंथाचे आणि उपास्य दैवत आहेत. हे स्थान किती प्राचीन आहे याचे पुरावे अगदी गरुड पुराण आणि नृसिंह पुराणातही सापडतात. सह्याद्रो देवदेवेश एक वीरा सुरेश्वरी असा स्पष्ट उल्लेख पुराणांमध्ये आहे. हो, ते स्थान अत्यंत प्राचीन आणि पवित्र आहे. पण अडचण काय होती तर त्या काळची परिस्थिती अशी होती की या देवदेवेश्वरीच्या स्थानावर फक्त विशिष्ट अशा ब्राह्मण वर्गाचा आणि तत्कालीन प्रस्थापितांचा अधिकार होता. महानुभावांना तिथे जाऊन वंदन करण्याचं स्वातंत्र्यच नव्हतं. विचार करा, ही किती वेदनादायी परिस्थिती असेल.
ज्या देवतेची तुम्ही सर्वोच्च भक्ती करता त्या तुमच्या अवतारी पुरुषाच्या पवित्र स्थानावर जाण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हो ना, खूपच भयानक. ही केवळ धार्मिक कोंडी नव्हती, तर हा थेट वैचारिक आणि सामाजिक अधिकारांचा प्रश्न होता. कविश्वर व्यासांना ही गोष्ट तीव्रतेने खटकली. आपल्या देवताचं पवित्र स्थान जर आपल्या ताब्यात नसेल तर आपल्याला मुक्तपणे वंदन करण्याचं स्वातंत्र्य कसं मिळणार? या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी कोणताही हिंसक मार्ग निवडला नाही. त्यांनी निवडला ज्ञानाचा मार्ग. क्या बात आहे. ते स्वतः माहूरला गेले आणि त्यांनी थेट तेथील स्थानिक पंडितांना शास्त्रार्थाचे म्हणजेच बौद्धिक युद्धाचे आव्हान दिले. बापरे. आणि मग इथून पुढे 13व्या शतकातील अफवांचे पेव कसे फुटले हे पाहणं खूपच रंजक आहे. अफवा? हो ना. आजच्या काळात जशा सोशल मीडियावर फेक न्यूज पसरतात ना, तशीच काहीशी परिस्थिती त्या काळातही होती. अरे हो, तो प्रसंग. माहूरमध्ये हा शास्त्रार्थ चालू असतानाच संपूर्ण प्रांतात अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली की या शास्त्रार्थात भटमार्गीयांचा म्हणजेच महानुभावांचा पराभव होत आहे. कवीश्वर व्यासांकडे पंडितांच्या प्रश्नांची उत्तरेच नाहीत अशी वावडी उठली. आणि ही अफवा प्रवास करत करत त्याच प्रांतातून जाणाऱ्या आणेराज पंडित आणि राघव घट या महानुभाव पंथाच्याच 2 विद्वानांच्या कानावर पडली. तिथेच मानवी स्वभाव किती पटकन गोष्टींवर विश्वास ठेवतो हे दिसतं. जेव्हा राघव भट आणि आणेराज पंडित यांनी ही अफवा ऐकली तेव्हा राघव भटांना वाटलं की कदाचित हे खरं असू शकतं. का बरं? त्यांना वाटलं की कवीश्वर व्यास हे कवी आहेत. त्यांना एखाद्या विशिष्ट दर्शनाचा किंवा विशिष्ट न्याय व्याकरणाचा तेवढा सखोल अभ्यास नसेल ज्यामुळे ते प्रस्थापित पंडितांसमोर कमी पडत असतील. अच्छा, असा त्यांचा समज झाला. हो, पण आणेराज पंडित हे जास्त स्थितप्रज्ञ होते. त्यांनी राघव भटांना सुचवलं की जर खरोखरच आपला पराभव होत असेल तर तुम्ही स्वतः माहूरला जा आणि त्या पंडितांची शास्त्रार्थ करा, पंथाची बाजू सावरून धरा. राघव भट आधी तयार नव्हते. ते म्हणाले की जर प्रत्यक्ष कवीश्वरांनी मला बोलावलं तरच मी जाईन. पण शेवटी पंथाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने आणेराज पंडितांच्या आग्रहावरून राघव भट माहूरला पोचले. आणि माहूरला पोचल्यावर राघव भटांना जो आश्चर्याचा धक्का बसला असेल ना, तो आपण समजू शकतो. नक्कीच. तिथे जाऊन ते पाहतात तर काय, चित्र अगदी उलटं होतं. कवीश्वर व्यास कुठेही हारत नव्हते. उलट ते अत्यंत शांतपणे आणि आत्मविश्वासाने पंडितांच्या प्रत्येक प्रश्नाची अत्यंत समर्पक आणि तर्कशुद्ध उत्तरे देत होते. हो, ते बघून राघव भटांना सत्य परिस्थिती समजली आणि लोकांच्या बोलण्यावरून आपली कशी दिशाभूल झाली होती हे त्यांच्या लक्षात आलं. पण त्यानंतर जे घडलं ती खऱ्या अर्थाने एक विलक्षण बौद्धिक खेळी होती. राघव भटांना स्वतः पंडितांची शास्त्रार्थ करण्याची इच्छा निर्माण झाली. एक विद्वान म्हणून त्यांनाही त्या ज्ञानयज्ञात उतरायचं होतं आणि कवीश्वर व्यासांनी त्यांच्या डोळ्यांतली ती इच्छा अचूक ओळखली. इथून पुढे जो प्रसंग घडतो ना, तो नेतृत्व गुणांचा एक सर्वोच्च आदर्श आहे. आले तेव्हा कवीश्वर व्यासांनी अत्यंत हुशारीने सांगितलं की आज माझी प्रकृती ठीक नाही, त्यामुळे आज माझ्याऐवजी आमचे गुरुबंधू राघव भट यांच्याशी तुम्ही शास्त्रार्थ करा. अच्छा, म्हणजे त्यांनी अशी खेळी केली. हो, महाजनांना यात काहीतरी डाव वाटला म्हणून त्यांनी अट ठेवली की जर राघव भट या शास्त्रार्थात हरले तर तो थेट कवीश्वरांचा पराभव मानला जाईल आणि जर राघव भट जिंकले तरच कवीश्वरांचा जय होईल. बापरे, ही तर खूप मोठी रिस्क होती. तरीही कवीश्वर व्यासांनी एका क्षणाचाही विलंब न लावता ही अट मान्य केली. आणि मग राघव भट मैदानात उतरले. त्यांनी फक्त पंडितांच्या प्रश्नांची उत्तरेच दिली नाहीत, तर त्यांनी समोरून असे काही भेदक प्रतिप्रश्न विचारले की माहूरचे सर्व पंडित पूर्णपणे निरुत्तर झाले. अरे वा. राघव भटांचा अत्यंत दणदणीत विजय झाला आणि ठरल्याप्रमाणे महाजनांना आपला पराभव मान्य करून विजयाचं जयपत्र लिहून द्यावं लागलं. आणि अशा या बौद्धिक विजयामुळे देवदेवेश्वरीचं ते अतिशय पवित्र आणि प्राचीन स्थान कायमचं महानुभावांच्या अधिकारात आलं. पण इथे थोडा काळ थांबून आपण एका वेगळ्या पैलूवर विचार करूया. यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? कवीश्वर व्यासांनी ऐनवेळी शास्त्रार्थातून माघार का घेतली असावी? काय त्यांना खरोखरच शारीरदृष्ट्या बरं वाटत नव्हतं? मला तर तसं वाटत नाही. नक्कीच नाही. हा कोणताही आजारपणाचा भाग नव्हता. एखादी महासभेची वेळ जिथे तुमच्या संपूर्ण पंथाची प्रतिष्ठा आणि एका अत्यंत पवित्र स्थानाचा अधिकार पणाला लागला आहे, तिथे ऐनवेळी स्वतः बाजूला होऊन आपल्या गुरुबंधूला पुढे करणं हा एका आचार्याने आपल्या सहकार्यावर आणि त्याच्या बुद्धिमत्तेवर दाखवलेला तो सर्वोच्च विश्वास होता.
त्यांनी राघव भटांची क्षमता अचूक ओळखली होती. खरंय. एका खऱ्या आणि प्रगल्भ नेत्याचं हेच लक्षण असतं. तो नेहमी फक्त स्वतः लढत नाही आणि स्वतःचंच श्रेय मिरवत नाही. तो योग्य वेळी मागे सरकून इतरांना लढण्याची आणि सिद्ध होण्याची संधी देतो आणि त्यांच्या विजयात स्वतःचा विजय मानतो. क्या बात आहे. या एका प्रसंगातून कवीश्वर व्यासांची अफाट नेतृत्व क्षमता आणि सहकाऱ्यांप्रती असलेला त्यांचा नितांत आदर दिसून येतो. हां, तो प्रगल्भपणा होता ज्यामुळे बाईदेव बासांनंतर कवीश्वर व्यास महानुभाव पंथाचे तृतीय आचार्य बनण्यास सर्वस्वी पात्र ठरले. हो, आणि आचार्यपदावर आल्यानंतरही ते एका जागी सिंहासनावर बसून राहिले नाहीत. त्यांनी पंथीय साहित्यात अतिशय मोलाची भर घातली. बटोबासांच्या काळात त्यांनी शिशुपालवध आणि उद्धवगीता ही 2 अप्रतिम काव्ये रचली. बरोबर. ही केवळ साधी काव्य नव्हती, तर यातून त्यांनी पंथीय तत्वज्ञानाचा अतिशय सोप्या पण प्रभावी भाषेत अन्वय लावला. तत्वज्ञान आणि काव्य यांची अशी सांगड त्यांनी घातली. पण या सगळ्या प्रवासातना मला त्यांच्या अटणक्रमाबद्दल जाणून घ्यायला जास्त रस आहे. अटणक्रम म्हणजे एका जागी न थांबता पंथाच्या प्रचारासाठी आणि तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी सतत फिरतीवर राहणे. हो, अटणक्रम खूप महत्वाचा होता त्यांच्यासाठी. आणि याच फिरतीच्या दरम्यान त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत हृदयद्रावक प्रसंग समोर येतो, जो त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक पूर्णपणे वेगळी आणि अत्यंत हळवी बाजू आपल्यासमोर ठेवतो. होय, तो प्रसंग खरोखरच अंतःकरण पिळवटून टाकणार आहे. आपण आत्तापर्यंत त्यांना महासभेत मोठ्या पंडितांना हरवणारे, अत्यंत निर्भय, तार्किक आणि कठोर बुद्धिमत्तेचे आचार्य म्हणून पाहिलं. पण या अथांग ज्ञानाच्या खाली एक अत्यंत कोमल, मानवी हृदय धडधडत होतं. तो काळ महाराष्ट्रात पडलेल्या एका भयंकर दुष्काळाचा होता. बापरे. त्या काळातील दुष्काळ म्हणजे आजच्यासारखी पाणी टंचाई नव्हे, तर तो खऱ्या अर्थाने अन्न पाण्याविना तडफडून जीव देण्याचा काळ असायचा. अशा या भीषण दुष्काळात फिरत असताना पुरंदराकडून चंदनमनाकडे निघालेल्या त्यांच्या दंतेगोपाळबास या अत्यंत जवळच्या शिष्याचं आणि सहकार्याचं देहावसान झालं. अरे रे. आता इथे एक संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा एखाद्या विरक्त संन्याशाला आपला अंत जवळ आल्याचं जाणवतं आणि आजूबाजूला कोणीही नसतं, तेव्हा ते एकांतात देह ठेवतात. म्हणजे छिन्नस्थळी. हो, दंतेगोपाळबासांनी मृत्यूला सामोरे जाताना एका दगडावर लिहून ठेवलं की येथे छिन्नस्थळी असे. जेव्हा कवीश्वर व्यास त्यांना शोधत शोधत त्या निर्जन आणि रखरखीत जागी पोहोचले आणि त्यांनी ती छिन्नस्थळी पाहिली, तेव्हा त्यांना अपार दुःख झालं. आणि हीच दुर्दैवी घटना पुन्हा एकदा घडली ना. हो ना. सत्रसिंगी नावाच्या ठिकाणी नाथनागाईसा यांचाही मृत्यू झाला होता. त्यांनीही आपली छिन्नस्थळी अशीच एका दगडाखाली ठेवली होती. कवीश्वर व्यास वणवण भटकत त्यांनाही शोधत तिथे गेले आणि ती छिन्नस्थळी पाहून ते पुन्हा एकदा अत्यंत व्याकुळ झाले. या प्रसंगाचं गांभीर्य समजून घ्या. हं, जो माणूस राजसभेत शब्दांच्या आणि तर्काच्या तलवारी लिलात चालवतो, मोठमोठ्या पंडितांना ज्याच्या नावाचा घाम फुटतो, बरोबर. तोच माणूस दुष्काळाच्या झळा सोसत रखरखत्या उन्हात आपल्या शिष्यांचा शोध घेत वणवण फिरत आहे. अगदी. आणि एका निर्जन जागी एका कोरड्या दगडाखाली ठेवलेली आपल्या प्रिय शिष्यांची छिन्नस्थळी पाहून तो एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडत आहे. हे खूपच भावूक आहे. हो, ही त्यांच्यातील सर्वोच्च बुद्धिमत्ता आणि अत्यंत कोमल मानवी हृदयाची सांगड आहे. ज्ञानाचा अहंकार माणसाला कोरडा बनवतो, पण जेव्हा ज्ञानाला करुणेचा ओलावा मिळतो तेव्हाच तो माणूस एक परिपूर्ण आचार्य बनतो. खरे. अखेर सततचा प्रवास आणि अथक कार्यानंतर शके 1245 मध्ये कडाष्टी येथे या महान अष्टपैलू विद्वानाने आपला देह ठेवला. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण एका व्यक्तीचा जीवन प्रवास पाहिला, पण खऱ्या अर्थाने आपण एका परिपूर्ण मानवी व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला. नक्कीच. बौद्धिक कुशाग्रता, आतून खळाळणारी नाजूक कलात्मकता आणि या दोन्हींना सांधणारी सर्वोच्च मानवी संवेदना म्हणजे करुणा, हे तिन्ही गुण एकाच व्यक्तीत कसे एकत्र राहू शकतात याचा हा वस्तुपाठ आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता यातून आजच्या काळासाठी एक अत्यंत ज्वलंत विचार आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. कवीश्वर व्यासांनी माहूरसारखं एक अत्यंत महत्त्वाचं भौगोलिक आणि आध्यात्मिक स्थान परत मिळवलं. पण कसं? त्यांनी हे स्थान कोणत्याही तलवारीच्या जोरावर, हिंसेच्या जोरावर किंवा लष्करी ताकदीच्या जोरावर जिंकलं नाही. त्यांनी ते जिंकलं संवादाच्या, तर्काच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. हेच आजच्या काळात समजून घेणं जास्त गरजेचं आहे. हो ना. आजच्या या काळात जिथे आपण सतत डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर एकमेकांशी अत्यंत आक्रस्ताळेपणाने भांडत असतो, जिथे विचारांचे छोटेसे मतभेदही आणि हिंसक संघर्षात बदलतात,
तिथे कवीश्वर व्यासांचा हा मार्ग आपल्याला काही सांगू पाहतोय का? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपले हक्काचे आणि सत्याचे विचारमंच परत मिळवण्यासाठी आपण हाच बौद्धिक सभ्यतेचा आणि तर्कशुद्ध संवादाचा मार्ग पुन्हा स्वीकारू शकतो का? ज्ञान आणि करुणा यांच्या संयोगातून आपण आपले वैचारिक लढे जिंकू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी एकांतात बसून नक्की विचार करायला हवा. याच एका अंतर्मुख करणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.